तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता भगिनींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता भगिनींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलेलो आहे. तर लाडक्या माता भगिनींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आता जो एप्रिलचा हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या माता भगिनींना, ज्या लाडक्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत, त्या संपूर्ण लाडक्या माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेचे जे 1,500 रुपये हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तर बऱ्याच लाडक्या माता भगिनींच्या, म्हणजे सर्वच लाडक्या माता भगिनींच्या बँक खात्यात ते 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर एप्रिलच्या महिन्याचे तर 1,500 रुपये जमा झालेले आहेत. पण हे मे महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात कधी जमा करण्यात येणार आहे, असा तुम्हाला प्रश्न पण पडला असेल. कारण आता मे महिना चालू आहे, त्यामुळे तुम्हाला आता वाटच पाहत आहात तुम्ही की मे महिन्याचा पण आम्हाला हप्ता लवकरात लवकर कधी मिळणार आहे. तर लाडक्या माता भगिनींनो, त्याबद्दलही आपण माहिती सांगणार आहोत. कारण आता जो तुम्हाला एप्रिलचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये तुमच्या बँकेत जमा करण्यात आलेलाच आहे. तर लाडक्या माता भगिनींनो, ज्या लाडक्या माता भगिनींना म्हणजे 1,500 रुपये तुमचे ज्या लाडक्या माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत, तर त्या लाडक्या माता भगिनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आमच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा झालेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहेत. तर लाडक्या माता भगिनींनो, आता तर तुम्हाला 1,500 रुपये जे मिळाले आहेत, तर ते एवढेच नव्हे तर आता तुम्हाला मे महिन्याचे पण पैसे लवकर तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पण त्याकरिता तुम्हाला करायचं काय आहे, तर फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण जशी मे महिन्याची म्हणजे अजून काहीच माहिती आलेली नाही की तुम्हाला मे मधला हप्ता जो 11वा हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यात कधी जमा करण्यात येणार आहे. तर जशी काय 11व्या हप्त्याबद्दल, मेच्या हप्त्याबद्दल तुम्हाला म्हणजे माझ्यापर्यंत जशी माहिती येईल तर ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतच असतो. तर त्याकरिता फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर जशी माहिती येईल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर सर्व लाडक्या माता भगिनींना, आता ज्या लाडक्या माता भगिनींना 11वा हप्ता मिळाला नाही तर त्यांनी पण काळजी करण्याची गरज नाही. कारण जर तुम्हाला 11वा हप्ता मिळाला नसेल, तर म्हणजे 10वा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला आता दोन्ही हप्ते म्हणजे 10वा आणि 11वा त्या लाडक्या माता भगिनींना दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण म्हणजे सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पण काही कारणास्तव तुम्हाला जरा उशीर झाल्यामुळे तुमच्या बँक खात्यात कदाचित जमा होऊ शकत नाही. तर लाडक्या माता भगिनींनो, लवकरच मी तुमच्यासाठी मे महिन्याच्या हप्त्याची माहिती पण लवकरच घेऊन येणार आहे. तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्यापर्यंत सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला पाहता येणार आहे. तर लाडक्या माता भगिनींनो, भेटूया आपण मेच्या हप्त्याबद्दल नवीन माहिती घेऊन आल्यावर. तर सर्व लाडक्या माता भगिनींचे व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. लवकरच मी तुमच्यासाठी मेच्या महिन्याची हप्त्याची माहिती पण घेऊन येणार आहे.